प्रथमेश पाहायला मिळतोय. मॅचला इथे झाली आहे सुरुवात. पहिल्या क्रमांकाचं षटक सुमित स्ट्रायकर एंड वरती नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतो. फलंदाज प्रथमेश, पहिल्या क्रमांकाचं षटक गोलंदाज अनिल. पहिला चेंडू हा ट्रॅकर शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त उंची गाठली, चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक जरूर पोहोचले होते, झेल सुटला गेला. प्रयत्न खूप चांगल्या दर्जाचे पाहायला मिळाले आणि 2 धावा इथे मात्र प्राप्त होतील. 2 धाबीने टीमचं अकाउंट ओपन होत आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 2 अंकावरती. उसळी देणारा हा चेंडू हाताळला गेला होता गोलंदाज अनिल यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती येत आहेत 2 धावा. 2 धाबीने टीमचं अकाउंट ओपन होत आहे. षटकातला पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने सेमी फायनलची मॅच. इथे धावांपर्यंत मात्र मजल मारली जाईल. उलटा चेंडू ऑन साइडला वळवलाय. सिलिम राऊंड मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालं आहे आणि इथून मात्र काय तर फलंदाज इथे मात्र होईल बाद. मोठा मासा गळायला लागलाय. खऱ्या अर्थानं खराब कॉल कॉम्बिनेशन पाहायला मिळालं आणि सुमित सारख्या एक दिग्गज फलंदाजाची विकेट इथे मात्र प्रथमेश या ठिकाणी बाद होत आहेत. आजच्या दिवसामध्ये ज्याचा चांगला खेळ राहिला होता तो फलंदाज आता मात्र डगआउटच्या रस्त्याला जाताना पाहायला मिळेल. विचार केला तर कोणत्या प्रकारची आवश्यकता नव्हती धाव घेण्याची. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथे मात्र विकेटचं पतन. एकंदरीत धावसंख्येचा फलक आपल्याला पाहायला मिळेल 2 अंकावरती पहिला धक्का बसतोय. विचार केला तर एक मोठी विकेट मोठ्या मॅच मध्ये गमावली आहे धावचित स्वरूपामध्ये आणि सेमीफायनलच्या मॅच मध्ये ज्या वेळेला तुम्ही रनआउटची विकेट्स गमावता त्यावेळेला मानसिक दबाव टीमवरती येत असतो आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. प्रथमेश सारखा एक दिग्गज फलंदाज इथे मात्र माघारी परतलाय आणि त्याचनंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय फलंदाजी करण्याकरिता. प्रथमेश पास झाल्यानंतर दुसरा प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सेमी फायनलची मॅच फायनल मध्ये प्रवेश करण्याकरिता हा संघर्ष पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. षटकातला पुढचा चेंडू अनुभवी गोलंदाज अनिल खूप चांगली गोलंदाजी करतायत. क्षेत्ररक्षणाची साथ मिळतीये. 3 ओव्हरची मॅच. फायनलचं तिकीट कोणाला मिळणार? कुरुशी टीम ऑन द टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. यावेळेला मात्र दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय. आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा होतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना 3 या अंकावरती. महत्वपूर्ण लढत आहे. करोआर मरोची लढत आहे कारण इथे जर तुम्ही जिंकलात तर फायनलचा तिकीट तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ बॅटने अगदी कार्पेटच्या सहाय्याने ढकललाय कव्हर क्षेत्राकडे. चेंडूची फेकी होईल आणि तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण होतील. रनिंग बिटवीन द विकेट चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली. 2 धाबीनी संघाची धावसंख्या 5 या अंकावरती. चालू असलेला सामना केळघर सोळशी आणि त्याच्या विपक्षामध्ये कुरोशी या 2 संघादरम्यान ही भीषण लढाई आपण पाहतोय. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला मात्र सबमरीन डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर थोडा का होईना खालच्या बाजूने स्थिरावला गेला. सन्मान देण्यास प्रवृत्त केलं गेलं. हा अनुभव आहे. तुमच्या पाठीमागे अनुभव असेल तर विजयापासून तुम्हाला कोणी रोखणार नाहीये. या अनुभवाच्या गाभाऱ्यामध्ये हात टाकून गोलंदाजी केली जाते. अगदी विकेट टू विकेट गोलंदाजी केली जाते. अनेक मान्यवर अनेक प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आनंद घेतात त्यांचं देखील सरसे स्वागत. आडव्या बॅटने हुक केलाय चेंडूला. चेंडू डीप मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी शानदार चौकार येतोय. फलंदाज सुमितच्या बॅटमधून हा ब्लास्ट पाहिला. अकुट टप्प्याचा चेंडू होता. 4 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. एकंदरीत स्कोर बोर्डवरती 10 धावा धावफलकावरती. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 5. अंतिम चेंडू शिल्लक आहे. 3 ओव्हरची मॅच. सेमीफायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहतोय. षटकातला अंतिम चेंडू गोलंदाज अनिल पुण्याचे एकदा सज्ज झालेत गोलंदाजी ट्रॅक वरून अंतिम चेंडू घेऊन सुमित करिता. सुमित वरती मॅचची खूप मोठी जबाबदारी आहे कारण प्रथमेश अगदी स्वस्तात बाद झालाय. ऑन साइडला फ्लिक केला इनफिल्डच्या डोक्यावरून. जेल टिपला जाईल का? मोठ्या मॅच मध्ये मोठ्या खेळाडूची सोडली कॅच. ही कॅच मागा ठरेल का? येणारा काळच आपल्याला सांगून जाईल. 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर महेश दादा यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं कॅश प्राइज
या ठिकाणी दिला जाईल केलकर संघाच्या फलंदाजांना. धावसंख्येचा फळक आपण पाहू शकाल. 12 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. कॅच सुटली, 2 धावा आल्या. फलंदाज सुमितला मिळाले जीवनदान. एक चांगला फलंदाज त्याची मात्र सुटली आहे कॅच. या कॅचचा मात्र कुठपर्यंत फायदा उचलला जाईल मैदानाच्या आतमध्ये. सेमीफायनलची मॅच. दबाव असतो ज्या वेळेला तुम्ही एखादी मोठी टुर्नामेंट खेळताय का मोठ्या मॅच मध्ये खेळत असता. 11 खेळाडू होती, मानसिक तणाव असतो, मानसिक दबावामधून त्यांना मार्ग शोधायचा असतो. त्यानंतर 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर आदरणीय दत्ताजी तोरणे यांच्या माध्यमातून देखील 1001 रुपयाचं कॅश प्राइज. म्हणजे सर 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर 2000 आणि त्यानंतर शिवाजी दादा जाधव यांच्याकडून 500 म्हणजे एकंदरीत 2500 रुपये त्या खेळाडूला मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्येचा फळक 12 वरती आहे. सुमितला जीवनदान मिळालंय. सुमितने 4 चेंडूचा सामना केलाय, 8 धावांचे योगदान दिलंय. प्रथमेश आहे ज्याने 2 चेंडूचा सामना केलाय, 3 धावा त्याने मात्र जमा केलेत. मॅच रफ अँड टफ होणार. षटक क्रमांक 2 विशाल येतोय गोलंदाजीला. संघाचा संगनायक. संगनायक म्हटला तर टीमचा केंद्रबिंदू आणि त्याच्या खांद्यावरती त्याने जबाबदारी स्वीकारली या मॅचची. महेश दादा वायकर यांच्याकडून कॅश प्राइज वाढले. 2000 वरती कॅश प्राइज पोहोचलाय. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं गेलं. हुक केलाय चेंडूला. कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल इथे मात्र मिळेल. विकेट हायट्रिक अथवा षटकार हायट्रिक करिता मात्र 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिला जाईल. धावसंख्येचा फळक 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळतोय. एकंदरीत 13 अंकावरती पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. विशाल राईट ओव्हर द विकेट ने षटकातला पुढचा चेंडू. ओहो, काय चेंडू डिलिव्हर केला गेला. अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेला आणि तिथून मात्र फलंदाज मात्र इथे बाद होतोय. सुमितच्या खेळीचा इथे मात्र अंत होता. बॅटची लिडिंग एज. फलंदाज त्या ठिकाणी झालाय बाद. दुसरा धक्का बसतोय केळघर सोळशी संघाला. फलंदाज मात्र इथे बाद झालाय. 13 धावा धावफलकावरती 2 विकेट्स गमावलेत. विकेट हायट्रिक करिता सुरेश जाधव यांच्याकडून 500 रुपये. षटकार आला या चेंडूवरती तर मात्र दत्ता तोरणे यांच्याकडून 500 रुपये. एकंदरीत धावसंख्येचा फळक धावफलकावरती 13 धावा लागलेत. 3 ओव्हरची मॅच. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर मयूर. न्यू बॅटर मयूर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विशाल ज्यानं खूप चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती सिंगल दिली, त्यानंतर विकेट्स घेतली. खूप महत्वाची विकेट्स टिपली सुमितची. राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. कर्णधार कसा असावा विशाल सारखा. जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावरती घेतली. त्याला माहिती आहे ही महत्वाची मॅच आहे. इथे मला जबाबदारी स्वीकारावी लागेल आणि जबाबदारी यशस्वीरित्या तो जबरदस्त पार पाडतोय. अकुट टप्प्याचा चेंडू बॅकफुटवरती आले. पुल केला. ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पहिली धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? जरूर होईल, जरूर होईल. 2 धावा इथे मात्र मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे पोहोचते 15 या अंकावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना चेंडूचा खेळ झालाय 3. सेमीफायनलची मॅच 30-35 पर्यंत जाण्याचा जरूर प्रयत्न करेल केळघर सोळशी संघ. 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले तर दत्ता तोरणे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. पहिला नाही, हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का केळघर सोळशी संघाला. अतिशय सुंदर गोलंदाजी विशाल करतोय. नावामध्ये विशाल विशाल कामगिरी पार पाडतोय. धावसंख्या मात्र त्या ठिकाणी स्थिरावली गेली. 15 या अंकावरती विकेट्स गमावला जातोय. तिसरा मयूर देखील या ठिकाणी बाद झालाय, ज्याने 2 चेंडूचा सामना केला आणि मात्र 2 धावा त्याने जमा केल्या. इथून मात्र या रिक्वायर्ड या करंट रन रेटने मात्र चालत राहिला केळघर सोळशी संघ तर 25 धावांपर्यंत पोहोचू शकेल. परंतु अटॅक करणं खूप गरजेचं आहे. कमी ओव्हरची मॅच आहे. फायनल मध्ये पोहोचायचं असेल तर आक्रमण करणं खूप गरजेचं राहील. नवीन फलंदाज अजित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चेंडूचा खेळ झालाय 4.
2 षटकारांकरिता 2000 रुपयाचं कॅश प्राइज शिवाजी जाधव यांच्याकडून दिले जातील. षटकातला पुढचा चेंडू विशालचा राईट ओव्हर द विकेटने या वेळेला मात्र पहिला सॉफ्ट राईटने काढला. मिस्टाइम स्ट्रोक झेल टिपण्याची संधी निर्माण झाली होती, परंतु जर हा झेल टिपला असता तर कॅच ऑफ द टुर्नामेंट ठरू शकली असती. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं एक जबरदस्त झेल टिपला गेला होता केळकर संघाच्या क्षेत्ररक्षकानं. ही देखील संधी निर्माण होती या क्षेत्ररक्षकाच्या साठी, कारण उलट्या बाजूने झेल टिपणं तेवढंच शक्य नव्हतं. खडतर प्रवास होता, अंतर खूप गाठायचं होतं क्षेत्ररक्षकाला. धावसंख्या 17 वरती अंतिम चेंडू शिल्लक. विशाल यावेळेला बॅकफुट वरती आले, पंच केला चेंडूला, चेंडू निघून जाईल. एक टप्प्या अखेरीस सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी शानदार चौकार. गॅप सिलेक्शन खूप चांगलं होतं, प्रयत्न देखील क्षेत्ररक्षकाचे खूप चांगले होते, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू जिंकला आणि क्षेत्ररक्षक हरला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 21 धावा धावफलकावरती, 3 विकेट्स गमावल्यात. शेवटचं षटक शिल्लक. या इनिंग्स मध्ये किती धावांचं टार्गेट असेल दोन्ही टीम साठी अतिशय महत्वाचा सामना, कारण इथे जो जिंकणारा संघ आहे तो फायनल मध्ये थेट प्रवेश करणार आहे. त्यामुळे दोन्ही टीम्स साठी डू ऑर डाय, अभी नाही तो कभी नाही. टॉप 3 मध्ये पोहोचले जरूर, परंतु सेमी फायनलच्या मॅच मध्ये चांगला खेळ पाहायला मिळाला आतापर्यंत दोन्ही टीम्स कडून. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या एकंदरीत 12, विशालने धावा खर्च केल्या 9, आणि आता स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आणला जातोय गोलंदाज अनिकेतला संधी दिली आहे. स्लॉग ओव्हर मध्ये येणाऱ्या 6 चेंडूवरती टार्गेट सेट केलं जाईल. सेमी फायनलची मॅच आपण आजमावतोय मैदानाच्या आतमध्ये. त्रिमूर्ती क्रिकेट क्लब तोरणेवाडी निपाणी आयोजित त्रिमूर्ती चषक 2024 ट्रॉफी वरती पहिल्या क्रमांकाच्या नाव कोण कोरणार. पहिला बॉल अनिकेत घेऊन येतोय. ओव्हर द विकेटने स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आहे प्रथमेश. यावेळेला फटका दमदार आहे, ताकद नजाकत कलात्मकता पाहायला मिळाली. चेंडू एक टप्प्याखेरीज सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. खूप चांगलं गॅप सिलेक्शन पाहायला मिळालं. ताकदीपेक्षा युक्तीचा वापर केला गेला. फलंदाजाच्या माध्यमातून टायमिंग प्रॉपर होतं. मिडल ऑफ द बॅटच्या मधोमध चेंडूला घेतलं आणि फेकून दिलं. 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या भरारी घेताना पाहायला मिळते 25. आता मात्र सकारात्मक धावसंख्येच्या दिशेने आगीकूच करत असताना केळकर सोळशी संघ पहिल्या चेंडूवरती मात्र आगाज केलाय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं गेलंय. गोलंदाज आपण पाहतोय अनिकेत शिंदे याच्या पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने फलंदाज स्ट्रायकर एंड वरती आहे. अर्थातच आपण पाहतोय ज्याची बॅट तळपले आता या चेंडूवरती प्रथमेश. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅकफुट वरती आले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. एक तेरी एक हमारी, आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. प्रथमेशची विकेट गमावली आहे. 4था विकेट 25 अंकावरती गमावतोय केळकर सोळशी संघ. रिप्ले मध्ये देखील पाहू शकाल अगदी शफल झाले होते. 3 स्टंप सोडले गेले होते. पंच केला होता लॉंग ऑफ कोळे आणि विशाल त्या ठिकाणी होते आणि खूप चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी केला आणि फलंदाज त्या ठिकाणी होतोय बाद. अर्थातच प्रथमेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना अनिल येतोय. 25 धावा धावफलकावरती. चेंडूचा खेळ झालाय 2. 4 चेंडूचा खेळ शेष आहे. किती धावांचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल. सेमीफायनलची मॅच रंगताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खूप चांगलं ऑर्गनायझेशन या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवली गेली. ज्या स्पर्धेचा घर बसल्या आपण आनंद घेतलात. षटकातला पुढचा चेंडू यावेळेला काय चेंडू डिलिव्हर केला गेला. यॉर्कर चेंडूचा वापर केला गेला आणि तिथे फलंदाजाला बांधून ठेवलं गेलं. 25 अंकावरती हा डॉट चेंडू आलाय. अतिशय सुंदर गोलंदाजी. चौकार आल्यानंतर कमबॅक करत असताना गोलंदाज अनिकेत शिंदे.
तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 25 धावा धावफलकावरती. इथून मात्र किती धावा घेतल्या जातील. षटकातला पुढचा चेंडू कोणत्या टप्प्यावरती हाताळला जाईल. यावेळेला बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता. मिस टाइम स्ट्रोक होईल का? नाही. चेंडू निघून गेलाय. 6 धावांसाठी षटकार येतोय. षटकार आहे. या षटकारानं मात्र धावसंख्या भरारी घेते. धावसंख्या पोहोचले तब्बल 31. 31 धावा धावफलकावरती. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. अनिकेत या गोलंदाजावरती मात्र हल्ला केला गेला अनिलच्या माध्यमातून. अगदी विचार केला तर बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता. एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. 31 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या इनिंग्स मध्ये. गोलंदाज सज्ज झालाय पुन्हा एकदा अनिकेत शिंदे. यावेळेला मात्र चांगला चेंडू डिलिव्हर केला गेला. इष्टिरक्षकाकडून चुकी पाहायला मिळाली. क्षणामध्ये मात्र त्याचं रूपांतर केलं 1 धावेमध्ये. 22ची धाव मात्र मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते 32 या अंकावरती. अंतिम चेंडू असेल. या अंतिम चेंडूवरती मात्र धावा किती येतील. 3 ओव्हरची मॅच, सेमीफायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण रंगताना पाहतोय. स्ट्राइक एंडवरती अजित स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. फलंदाज त्या ठिकाणी होईल बाद. आणि इथून मात्र पहिल्या डावाची झाली आहे समाप्ती. 32 धावा धावफलकावरती. विजयाकरिता 18 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. प्रति षटकामागे 11 धावांची सरासरी गाठायची आहे. अर्थात टीम कुरोशी संघाला आपण या ठिकाणी पहिल्या डावाची समाप्ती झाल्यानंतर दुसऱ्या डावाकडे वळणार आहोत आणि त्यानंतर आपण समालोचनाकडे जाणार आहोत. उमेशजी सावंत सर यांच्याकडे. थँक्यू सो मच प्रवीण शिंदे. आपण पाहतोय कालच्या दिवसापासून आज खऱ्या अर्थानं खास भिवंडीमधून समालोचन करण्यासाठी. अगदी भिवंडीपासून खूप लांब आहे परंतु या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आम्हाला आज या KSK परिवाराला एक नवीन आवाज ऐकायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया माच्या दिशेने. 32 धावा जमवल्या गेल्या आणि थोडासा स्पीडअप ठेवायचा आहे. वेळ घेऊ नका कारण का अजून एक आपल्याला फायनलची मॅच खेळवायची आणि तदनंतर सत्कार समारंभ आणि तदनंतर बक्षीस वितरण सोहळा आपल्याला करायचा आहे. प्रत्येकाला माहित आहे मुंबईचा हा प्रवास आहे प्रत्येकाचा. कोणी मान्यवर आमचे गावावरून आलेत, कोणी कित्येक खेळाडू गावावरून आलेत, परंतु त्यांना देखील प्रत्येकाला घरी जायचं आहे. त्याच कारणानं नक्की काय आपण थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे मित्रांनो. घाई करायची आहे थोडी. 33 धावा जमवायच्या आहेत या मॅच मध्ये. आपण पाहतोय SBCC कुरुसी टीमला आणि कशा पद्धतीने धावा त्या जमवल्या जातील याच्याकडे देखील लक्ष दिलं जाईल कारण का महत्वपूर्ण मॅच आहे. सेमीफायनलचे मॅच आहे. जो संघ पराभूत होईल तो 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी होईल. आज 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी कोण होणार त्याच्यासाठी सध्या लढाई मी म्हणेन. पण फायनल मध्ये कोण जाणार ते देखील महत्वाचं आहे. तर प्रथमेश मालुसरेसाठी ते पारितोषिक आलेत. जर हॅट्रिक घेतली तर शिवाजी दादा जाधव आज त्यांच्या मुलाचा वाढदिवस आहे शुभम जाधव आणि त्या वाढदिवसानिमित्तानं त्यांची बैठकीची खैरात आपण अगदी कालच्या दिवसापासून त्या आजच्या संध्याकाळच्या सत्रापर्यंत आपण पाहतोय. खरोखर क्रिकेटवरती असलेलं प्रेम आणि KSK क्रीडा प्रतिष्ठानच्या कुठेही मॅच असू द्या आणि त्यांचं सहकार्य आणि त्यांचा बहुमूल्य वेळ त्यांनी आज खऱ्या अर्थाने या टुर्नामेंटसाठी खर्च केलाय.
जाऊया मॅचच्या दिशेने चांगली ते तुंबळ युद्ध रंगलं जाईल. दोन संघांमध्ये आपण पाहतोय चांगला खेळ. प्रथमेश मालुसरे पहिलं षटक टाकण्यासाठी ते सज्ज होतोय. चांगली फाईट तुम्हा आम्हाला जरूर पाहायला मिळेल. स्ट्राइक एंडला फलंदाज आपण पाहतोय विशाल आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय सुनील बैटिंग साठी. चलते दोस्तों मैदान की तरफ जो कि पहली गेंद डालने के लिए तैयार हो चुकी है. पहली गेंद हल्के हाथों से डाला, इस गेंद को स्लाइस किया थोड़ा सा. उसके बाद देखिए एक सिंगल मिल चुका है इस गेंद के ऊपर. और शुरुआत होती हुई हर ओवर में आपको जीतना है इस मैच को, तो कुरुस टीम को हर ओवर में 11 रन की आवश्यकता है. और उसी के तौर पर बचाने के लिए गेंदबाज आ चुका है प्रथमेश मालुसरे. इस किस तरह से गेंदबाजी करेंगे क्योंकि इनके पास ज्यादा रफ्तार नहीं है, पर बिल्कुल कला के अस्तर में इस्तेमाल करते हैं ये गेंदबाज. फिलहाल गेंदबाज प्रथमेश मालुसरे. सुनील शिंदे ऑन स्ट्राइक के ऊपर है. ये खेल बड़ा खिलाड़ी है, इनका पंच अच्छे अच्छे होते हैं. ये देखिए कवर ड्राइव खेलने का प्रयास किया था, आप सिंगल ढूंढना चाहते हैं पर जरूर सुमित मालुसरे गेंद की तरफ और डॉट गेंद की हो चुकी है समाप्ति. मैंने पहले ही कहा था इनके पास रफ्तार नहीं है पर वेरिएशन अच्छा है. गेंद को यहाँ पे पीछे आगे पीछे करते हैं. उसी के साथ देखिए डॉट गेंद की हो चुकी है समाप्ति. 33 रन का लक्ष्य है. उस लक्ष्य रन का पीछा किस तरीके से करेंगे दोनों बल्लेबाज. हार्ड हिटर बल्लेबाज है सुनील शिंदे. देखिए टप्पी सिस्टम का इस्तेमाल किया. मिड ऑन का खिलाड़ी अभी तैनात. रन ढूंढना चाहेंगे जरूर पर डॉट गेंद की हो चुकी है समाप्ति. कमाल की गेंदबाजी भैया, क्योंकि पहले गेंद के ऊपर सिंगल आया, उसके बाद देखिए लगातार 2 गेंदें डॉट डाल चुके हैं. उसके बाद देखिए शिवाजी जाधव उनका एटीएम का पैसा खुल चुका है क्योंकि उन्होंने प्रथमेश मालुसरे के लिए 500 रुपए का इनाम दिया जाएगा हर गेंद जब वो 3 लगातार विकेट ले सकते हैं. तो गेंदबाज तैयार प्रथमेश मालुसरे. ये लंबा 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 बेगेट्स 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 6 रन. ये कमाल का ये शॉट है, खड़े खड़े खेला इस खिलाड़ी ने. 6 रन का टोला. सुनील शिंदे के लिए भी 500 रुपए का इनाम दिया जाएगा. 2 छक्के और लगाइए लगातार आप 500 रुपए भैया पैसा लेके जाइए. सुबह से हम पैसा देख रहे हैं, काफी पैसा इनके पास है. देखिए शिवाजी जाधव एक दिलदार हस्ती है. ये देखिए गति में परिवर्तन किया. कैच की डिमांड है, कैच की मांग है पर प्रयास नहीं किया. लंगॉफ का खिलाड़ी वहां पे तैनात. एक सिंगल मिल जाएगा. एक सिंगल के मदद के साथ टीम का हालांकि टोटल हो चुका है फिलहाल 8 रन. हर ओवर में आपको बनाने 11 रन 8 रन स्कोर गार्ड के ऊपर सुनील शिंदे और उसी के साथ विशाल शिंदे. ये बंदे लोग करेंगे, ये मैच बनाएंगे जरूर. पर सामने उतनी ही तगड़ी टीम केलगर सोलशी टीम जिन्होंने काफी आज के दिन में जबरदस्त फाइट किया है. सालोशी टीम को उन्होंने हराया. देखिए उसी के पास सिली मिडॉप के पास एक खिलाड़ी तैनात काफी नजदीक फील्ड के लिए विशाल के लिए. ये देखिए कदमों का अच्छा इस्तेमाल किया. सुमसान इलाका है, ये इलाका में गेंद जाएगी सीधी सीमा रेखा के बाहर. डिप में कोई खड़े नहीं है. 1 बॉम्ब चौवा. कमाल की टाइमिंग, खूबसूरत स्ट्रोक गेम. शॉर्ट फाइन लेप खिलाड़ी वहां पे देखते रहे गेंद को. 4 की ओर की चुके समाप्ति और ओवर के समाप्ति के बाद टीम का टोटल हो चुका है फिलहाल स्कोर गार्ड के ऊपर 12 रन. 33 रन की आवश्यकता. आप गेंदे बची है फिलहाल 12-12 में जीतने के लिए. 21 रन की आवश्यकता. मैच ऑन है दोस्तों, कहीं मत जाइए, देखते रहिए इस मैच को. गेंदबाज ब्रुनाई आ चुके. किस तरीके से गेंदबाजी करेंगे क्योंकि बहुत ही मैच अहम मैच है दोनों टीम के लिए. जो जीत जाएगा मुकदमल फाइनल में जा जाएगा. ये चलिए आपको फाइनल जब 4 ओवर का खेलना है तो जल्द से जल्द मैच को खत्म करें. 2 ओवर के बाद 2 ओवर में यहाँ पे जीतने के लिए फिलहाल 21 रन की आवश्यकता. टीम का टोटल हो चुका है. यस 500 रुपए का इनाम, कोई भी हैट्रिक लो 500 रुपए दिया जाएगा. ये देखिए बड़ा शॉट लगा चुके हैं पर प्रथमेश मालुसरे गेंद के नीचे. एक सिंगल मिल चुका है. जरूर दूसरे में के लिए दौड़ना चाहेंगे पर नहीं, मना कर दिया यहाँ पे सुनील शिंदे ने.
क्योंकि देखो उसकी तरफ देखा जाएगा तो एक सिंगल आ चुका है मात्र इस गेंद के ऊपर। नतीजा हो चुका है 11 गेंदें जीतने के लिए 20 रन की आवश्यकता दोनों टीम के लिए। मैच ऑन, मैच ऑन है दोस्तों। देखिए हर गेंद के ऊपर फील्ड में बदलाव हो जाएगा, हर गेंद के ऊपर गेंदबाज को बता देगा, हर गेंद के ऊपर बल्लेबाजी में चर्चा हो जाएगी, क्योंकि हर एक एक रन अभी बहुमूल्य है टीम के लिए। सिंगल आ चुका है, टीम का टोटल हो चुका है फिलहाल 13 रन स्कोर गार्ड के ऊपर। 11 रन इक्वेशन है फिलहाल 20 रनों का। कौन सी टीम यहाँ पे जीत जाएगी, कौन सी टीम यहाँ पे हाहार मचा देगी। गेंदबाज यहाँ पे मृणय तैयार हो चुके फिर एक बार। कमाल की कमाल की कमाल की कमाल की ये गेंद डाली, गॉड गेंद की हो चुकी है समाप्ति। एक तेरी एक मेरी। देखिए हर गेंद के ऊपर फासला रहेगा, हर गेंद के ऊपर इक्वेशन चेंज हो जाएगा। देखिए सिद्धेश शिंदे उनकी तरफ से हर छक्के के लिए सुनील शिंदे के लिए 200 रुपए का इनाम दिया जाएगा। पर 6 के लिए कौन सा भी छक्का लगाई अब 200 रुपए का इनाम है सिद्धेश शिंदे की तरफ से। देखिए गेंदबाज तैयार हो चुके मुरनय। देखिए बड़ा स्ट्रोक खेलने का बिल्कुल प्रयास किया था पर डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है, वाइट गेंद की हो चुकी है। हमारा ध्यान नहीं था, क्षमा चाहता हूं। उसी के तौर पर गेंद जब टप्पा खाने के बाद थोड़ी सी काफी घूमी, उसके बाद एक अतिरिक्त रन मिल चुका है। अति रन के साथ टीम का टोटल हो चुका है फिलहाल 14 रन स्कोर गार्ड के ऊपर। 10 गेंदे 19 रन की आवश्यकता। मैच ऑन है दोनों टीम लिए, पर एक आध बड़ा हिट इस ओवर में आना बहुत जरूरी। वही केलगर टीम सोचती होगी कि डॉट गेंद जाना बहुत इस समय जरूरी है। इस बार देखिए टप सिस्टम का इतना अंदर किरण लगा, सीधी है स्टंप पे गेंद गिरते हुए, और उसी के साथ यहाँ पे धक्का लगता हुआ टीम एसबीसीसी कुरुक्षी टीम को विशाल जाएंगे डगआउट में। बैक टू द पवेलियंस। कमाल का ये ओवर अब तक घटता हुआ केलगर सोल्सी टीम के लिए। चलिए जल्द से जल्द इस मैच को आप खत्म करें। कमाल का ये ओवर, कमाल का ये मैच, कमाल की ये प्रतियोगिता फिलहाल हम देख रहे हैं दोस्तों। त्रिमूर्ति ट्रॉफी 2024 साल ये सीजन दूसरा त्रिमूर्ति क्रिकेट क्लब तोरनेवाड़ी निपाणी आयोजित उनकी तरफ से इस टूर्नामेंट को ऑर्गेनाइज किया, और क्या बेहतरीन शानदार हम देख रहे फिर आजू बाजू में बैनर, और उसी के साथ कमाल का ये मैदान। चलिए जल्द से जल्द इस मैच को खत्म करें। नए बल्लेबाज जा चुका है, दो भाइयों की जोड़ी फिलहाल आमने सामने। सुनील शिंदे उसकी तरफ अनिल शिंदे गेंदबाज। ब्रुने अच्छी गेंदबाजी करते अपने टीम के लिए। ये हैप्टा करता, उड़ा दिया इस गेंद तो, उड़ा दिया फील्डर वहां पे गेंद के नीचे क्या छोड़ दिया, ये क्या छोड़ दिया। देखिए क्या छोड़ना मना है, ऐसी फील्डिंग कभी नहीं चलती दोस्तों। फील्डिंग है खराब तो क्या करेंगे हमारे एक्टर मराठी अशोक शराब, फील्डिंग खराब हो चुकी फिलहाल। देखिए अनिल शिंदे जब 3 गेंदों में 3 छक्के लगाते तो ऋतिक कदम उनकी तरफ से 3000 रुपए का इनाम दिया जाएगा। 3 छक्के लगा दीजिए, लगातार 3 छक्के की आवश्यकता। मोमेंटम बदल सकता है इस मैच में। देखिए कमाल की गेंदबाजी होती हुई शुरुआत में। देखिए बड़ा स्ट्रोक खेलने के लिए गए थे पर गेंद टप्पा के गाने भाने के बाद थोड़ी सी गुम हो चुकी है, स्विंग हो चुकी है। उसके बाद डॉट गेंद की हो चुकी है समाप्ति। टीम का टोटल फिलहाल देखा जाएगा तो हो चुका है 15 रन, बनाने हैं मात्र 33 रन बनाने हैं। दूसरा ओवर हम देख रहे हैं फिलहाल ब्रुनव का। अच्छी गेंदबाजी फिलहाल ब्रुनव करते अपने टीम के लिए। गेंदे काफी है, अभी भी 7 गेंदे जीतने के लिए काफी रनों का फासला। 18 रन। इस गेंद के ऊपर बड़ा अटैक करना चाहेंगे पर अंपायर का इशारा आता हुआ बिल्कुल ये गेंद शायद डॉट है। अच्छी गेंद, धावा पाहिजे 6 बॉल मध्ये 18 धावा, 6 बॉल मध्ये 18 धावा पाहिजेत। कमाल का ये मैच होता हुआ दोस्तों। 6 गेंदे जीतने के लिए 18 रन की आवश्यकता इस मैच में। 18 रन की आवश्यकता। देखिए पहला ओवर काफी रन बनाए थे, उसके बाद देखिए फिलहाल 6 गेंदे 18 रन की आवश्यकता। 33 का पीछा करते हुए अच्छी गेंदबाजी की यहाँ पे मुरनई ने। पहली गेंदबाज ने बिल्कुल यहाँ पे रन खर्च कर दिए थे 12। उसके बाद मुरनई ने 1 विकेट लिया, 1 ओवर में 3 रन दिए, वापसी की
केलकर सोलशी टीम के लिए अजीत सिंधे जब विकेट लेते हैं तो शिवाजी जादव दादा उनकी तरफ से 500 रुपए का इनाम दिया जाएगा। उनके एटीएम के पैसा अपने एटीएम में, नो चेक, ना वाउचर, ना गूगल पे, ना फोन पे, ना पेटीएम, ना एटीएम, ओनली कैश। ये भाई ऐसा ही भगवान का दिल है इनका। देखिए अनिल सिंधे के लिए 500 रुपए का इनाम और ऋतिक कदम से जब अनिल मैच जिताते हैं तो 1000 रुपए का इनाम। देखिए इस गेंद देखिए शानदारी है, ऑन द कारपेट के साथ गेंद जाते हुए एक सिंगल मिल चुका है। 5 गेंदे इक्वेशन है 17 रनों का मैच में। देखिए ये कमाल का ये मैच होता हुआ और शिवाजी जादव का बड़ा दिल है तो मैच क्यों नहीं बन पाएंगे, मैच जरूर अच्छे हो जाएंगे, इतना बड़ा दिल है इनके पास। टीम का टोटल हो चुका है 16 रन स्कोर गार्ड के ऊपर। गेंदबाज तैयार, ये अनिल सिंधे देखिए सामने की तरफ शॉट क्यों खेला, पर गेंद जाएगी सीधी सी मार्की के बाहर। दर्शक यहाँ पे देखा जाएगा तो लंगॉफ के खिलाड़ी देखते रहेंगे। 1 बाउंस 4 फॉर फ्रांस। 500 रुपए का इनाम। देखिए सुनील सिंधे के लिए भी 500 रुपए का इनाम दिया जाएगा। इनाम होता है। कौन सा बल्लेबाज रहेगा जो कि कल से आज के शाम तक इनाम, कौन सा बल्लेबाज या गेंदबाज रहेगा उसको इनाम वो मिलेगा। देखिए टीम का टोटल 20 रन, अभी भी 13 रन की आवश्यकता, गेंदे बची है 4। सुनील सिंधे क्या करेंगे वार, क्योंकि गेंदे बची है 4। पैरों पर गेंद डाली, नतीजा है एक सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर। 3 गेंदे 12 रन की आवश्यकता। देखिए पहला समीकरण था 4 गेंदे 12 रन, 3 गेंदे 12 रन। क्या कमाल की फाइट करते हुए केलकर सोलशी टीम। सुनील शिंदे क्या करेंगे, अपने टीम को जीता पाएंगे या गेंदबाज यहाँ पे फिलहाल अजीत, कमाल की गेंदबाजी, चौवा खाने के बाद कमबैक किया। ये देखो शॉट तो कड़क लगा चुके हुए खिलाड़ी वहां पे तैनात। वापिस यहाँ पे दोबारा जाए, फील्डर ने यहाँ पे की गलती, बैकअप नहीं था, उसका अंजाम मिला चौके के साथ। ये क्या हो रहा है भैया, इतनी गलती क्रिकेट में कभी नहीं चलती। मैंने पहले ही कहा था आपका फील्ड में खरा तो क्या करेंगे हमारे अशोक शराब। चौवा मिल चुका है, आप मीटिंग लेना बहुत जरूरी। सुनील शिंदे आ चुका है 2 गेंदे और जीतने के लिए 8 रनों की आवश्यकता। मैच ऑन है दोस्तों, 2 गेंदे 8 रन की आवश्यकता। देखिए गेंदबाज क्या करेगा, गेंदबाज कुछ नहीं कर सकते, आपके पास फील्डिंग खराब है। 2 गेंदे 8 रन की आवश्यकता। गेंदबाज तैयार हो चुका है इस बार। देखिए क्या प्रॉपर यहाँ पे कवर ड्राइव, मुंबई में है मरीन ड्राइव और ये खूबसूरत यहाँ पे कवर ड्राइव चौवाया। ये कमाल हो गया भैया, देखिए ये कमाल की मरीन ड्राइव से खूबसूरत ये स्ट्रोक कवर ड्राइव, कवर और पॉइंट के बीचों बीच गोली के रफ्तार से गेंद जा चुकी है। 4 रन। एक गेंदे 4 रन। सेमीफाइनल का मैच कैसा होना चाहिए दोस्तों, इस तरीके से हो जाता है। देखिए दर्शक भी हमारे इस मैच को दीवाने हो चुके हैं। 1 गेंद 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता। मॅच ऑन आहे, कमालीची इथं आपण मॅच बघतोय। चलो 1 गेंदे और 4 रन की आवश्यकता है। मैच ऑन है दोस्तों, कमाल का ये खेल। देखिए मुरुना हमने अच्छी गेंदबाजी डाली। अजीत फिलहाल 2 गेंदों में बैक टू बैक 2 चौके खेल चुके हैं। सुनील सिंधे और उसी के साथ डॉट गेंद हो चुकी है और इस मैच को लपक लिया। मैच को देखिए और उसी के साथ भीड़ जाएगी अपनी खेलकर सोलशी टीम। कमाल की खेली इस प्रतियोगिता में, परंतु हार्ड लक बॅड लक मी म्हणेन एसपीसीसी कोरोशी टीम आपण चांगला खेळ केला, आपण चांगली फाईट केली या मॅच मध्ये आणि फायनलच्या मॅच साठी आपण पाहू शकाल चांगली मॅच होईल त्याच्यामध्ये शंका नाहीये। केलकर सोळशी आणि वारसुळदेव टीम दोन्ही टीमचे कॅप्टन्स आणि मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय खऱ्या अर्थाने नक्कीच नो डाऊट मुरनय, ज्यांनी 1 ओव्हर मध्ये 3 धावा आणि 1 विकेट
आणि फायनलची मॅच आपण आता पाहणार आहोत आणि फायनलचा मॅच देखील हा